नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि बिग बॉसचा पोस्टमॉर्टम या 24व्या एपिसोड मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, कालच माझा एक हा पॉइंट राहून गेला होता की मी हल्ली जे पोल एक टाकत असतो माझ्या या चॅनलवर, त्या पोलवर तुम्ही स्वतः जाऊन स्वतःचं मत व्यक्त करतायत. ते होय असेल, नाही असेल, किंवा कुठला कंटेस्टंट आउट होणार, किंवा जे जे माझे त्या त्या दिवसाचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना, त्या पोलला, वोटिंग पोलला तुम्ही सगळे प्रतिसाद देतात. त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे खूप खूप तुमचे आभार. काल माझं हे तुमचे आभार व्यक्त करणं राहून गेलं होतं, बट तुम्ही सुद्धा जर एफर्ट्स घेऊन मन लावून काही वोट करताय तर मी आणि ते मेन्शन करू नये ही खरं तर माझ्या साईडनी चूक झाली कालच्या घडीला. बट आज मी विचारलं होतं की आज जो प्रश्न विचारला होता त्याच्यात आज की आदिशला कालचे जे कॅप्टन्सी टास्क होती आणि मग ते 3 सदस्य नेमणं, हे सगळी जी प्रक्रिया होती ती त्याला आधीच त्याची आयडिया दिली होती का, हा माझा आजचा प्रश्न होता. आणि त्याच्यावर 67% लोकांचं म्हणणं होतं की होय, आदिशला कदाचित बिग बॉसनी आयडिया दिली आहे. ज्या प्रकारे तो वावरतोय आणि ज्या प्रकारे त्यांनी ती 3 नावं घेतली त्याच्यावरनं 67% लोकांना असं वाटतंय की होय, आदिशला सांगण्यात आलं होतं आधी, आणि 33% लोकांना असं वाटतंय की नव्हतं सांगण्यात आलं. सो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. आणि आता मी हा रिव्ह्यू सुरू करतो. रिव्ह्यू सुरू करण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची, आणि ती रिक्वेस्ट म्हणजे जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून, या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. बरं, एक पॉईंट राहिला, हा एपिसोडशी निगडीत नाहीये. आता मी बातम्या बघत होतो संध्याकाळी, तेव्हा मला कळलं की शिवलीलावर एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली. ते म्हणजे जे कीर्तनकार आहेत त्यांना शिवलीलाने बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेला आवडलेला नाहीये, आणि म्हणूनच असं सगळ्यांना वाटतंय की कदाचित शिवलीलाला ती आजारी नसेल, पण तिला घरातनं बाहेर पडायला फोर्स केलं गेलेलं असेल बिग बॉसकडनं. कारण बिग बॉसला आता सध्या ही काही कॉन्ट्रोवर्सी नको आहे. कारण बरेच मतलब पहिला लॉकडाऊन आय थिंक मार्च की एप्रिल पासून त्यांचं प्लॅनिंग चाललं होतं की आता बिग बॉस हा शो ओपन करायचा आहे. बट फायनली हा ओपन झाला आता सप्टेंबरमध्ये. सो आत्ता उगाच काहीतरी आपल्या बिग बॉसच्या प्रोडक्शन हाऊसवर राडे होतील किंवा सेटवर तोडफोड होईल असं काही कदाचित बिग बॉसला नको असेल. त्याच्यामुळे शिवलीलाला कदाचित फोर्स करण्यात आलं असेल आजारपणाचं एक कारण देऊन, असं मला वाटतं. कारण आज तिचा इंटरव्ह्यू पण होता कुठल्या तरी न्यूज चॅनलवर, मला न्यूज चॅनल आठवत नाहीये. त्याच्यात तिने सगळ्या कीर्तनकारांची माफी सुद्धा मागितली, जर असं तिचं म्हणणं होतं की माझ्याकडनं जर कोणी दुखावल्या गेलं असेल तर. पण तिचं म्हणणं होतं की याच्यात काही मी असं चुकीचं वागली नाहीये, आणि कीर्तनकारांनी असा शो मध्ये जाऊ नये असं पण काही अर्थ होत नाही. सो कदाचित शिवलीलाला मुद्दाम बाहेर काढण्यात आले असं वाटतंय. सो म्हणजे आज होता दिवस 22वा. सकाळी जे काय वाजले असेल ते. आदिश कदाचित विकासशी त्याचं एक चांगलं नातं आहे, कदाचित त्या लोकांनी आधी काम केलेलं असावं. आणि तो काल पण त्यांनी विकासला सांगितलं होतं की तुम्ही युनिटी नाहीये तुमच्या ग्रुपमध्ये, तुम्ही अजिबात मन लावून खेळत नाही आहात. आज सुद्धा तो विकासशी काहीतरी चर्चा करत होता, आणि आय थिंक तो कदाचित विकासच्या बरोबर जाईल असं आत्ता तरी वाटतंय. एक तर या एपिसोडमध्ये ऐकायलाच येत नव्हतं बरेचसे डायलॉग्स, काय सगळे इतके हळूहळू बोल, एवढी हळू तर गायत्री पण बोलली नव्हती काहीतरी. एक तर सगळे नुसते असे पुटपुटतात जसं काय कुठलं सिक्रेट सांगतात एकमेकांना कळत नाही. आणि बिग बॉसला पण कळत नाही का, जर यांचं आवाज नाही ऐकू येते क्लिअरली तर मग माईक जे आहे ते सगळ्यांचं माईक समजा इकडे, कारण ते उतरतातच, तो बेल्ट काय इकडे असं पेनाने लावलेला नसतो. जर तो माईकचा जो हे असतो, काय म्हणतात त्याला, माईक जो असतो प्रॉपर, तो जर इकडे जवळपास राहिला आणि मग तुम्ही हळूहळू पुटपटलत ना तरी सुद्धा आपल्याला ऐकायला येतं. बट जस्ट बिकॉज ते बेल्ट अटॅच नाहीये, ते बेल्ट असे खाली खाली घसरत जातात, आणि मग तो माईक समजा इकडे असला किंवा इकडे असला तर मग ऑब्व्हियसली आपल्याला जरी ते हळू बोलत असतील काही गोष्टी तर आपल्याला तशा पण ऐकू येणार नाही. मी जेव्हा डेस्कटॉपवर बघतो स्पीकर्स लावून, ब्लूटूथ लावून, तेव्हा मला ऐकायला येतं, बट टीव्हीवर काही ऐकायलाच येत नाही. सो हे, आणि मला खूप जणांनी, माझ्या ओळखीच्या लोकांनी ज्यांच्यावर मी फोनवर बोलत असतो, त्यांनी सुद्धा सांगितलं की या सीझन मधला आवाजच ऐकू येत नाही नीट काय ते. सो तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आणि सर्वप्रथम या एपिसोडची सुरुवात जी होती, आणि रादर कालपासूनच आदेशची एंट्री झाल्यापासून आणि आजचा अख्खा एपिसोड, आदेश पण आणि इतर कंटेस्टंट्स पण सगळ्यांना डबल सॅल्यूट याच्यासाठी. कारण मी हिंदी बिग बॉस बघतोय की काय, की बिग ब्रदर बघतोय की काय, असं मला आता वाटायला लागलंय. कारण जवळजवळ अख्ख्या एपिसोडमध्ये 40-50% तर नक्कीच आपल्याला हिंदीच ऐकायला मिळतं. वो क्या बोल रहा था ना मैं, वो ऐसा बोल रहा था, तो तुम मेरे को ऐसे कैसे माझ्याशी गप्पा मारताय, ऐसे कैसे तुम मेरे को देखता, असं बघू नको माझ्याकडे, असं काय काय त्यांचं हिंदी इंग्लिश असं सॉर्ट ऑफ चाललेलं असतं. काही काही लोकांना आता ही दाखवायची आता खास उठली की मी किती चांगलं हिंदी बोलतो, मराठी असून सुद्धा, मराठी ऍक्सेंट माझ्या
मुख्यात कधीच येत नाही, असं सुद्धा या शोच्या माध्यमातून प्रयास चाललाय. आधीच तर चल आम्ही काल एकदा मी म्हटलं चल आत्ता आलाय, पहिला दिवस आहे, पण आधीच जर तुम्ही नोट केलं तर 10 वाक्यांपैकी 3 वाक्य त्याची हिंदीमध्ये असतात, मग उरलेली 3 वाक्य असतात ती इंग्लिशमध्ये असतात, मग उरलेली 4 वाक्य तो मराठीत बोलतो. हे बिग बॉसने सांगायला हवं. आता त्यांनी ऑडियन्सची प्रतिक्रिया यायची का वाट बघतात बिग बॉस मला कळत नाही. आता ते काय बोलणार, ते पण हिंदी गाणी वाजवतात नेहमी. असो, मराठी शो मध्ये एरवी काहीच प्रॉब्लेम नाही. एरवी तुम्ही बाहेर काही बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला, गुजराती बोला, तमिळ बोला, तेलुगू बोला, काही बोला, पण मराठी शो आहे तर मग मराठी गाणी आणि मराठी भाषा जर आपल्या कानावर पडली तर काय पाप लागणार आहे का, माहिती नाही बाबा. आणि मग हिंदी एपिसोडचं झालं. आता टीम एचं परत एकदा तुम्हाला सांगतो, आय थिंक 12:30 की 1 वाजला होता आणि जय, उत्कर्ष, स्नेहा, गायत्री, आय थिंक मीरा नव्हती होते फॉर अ चेंज, कुठे आंघोळ करत होती का काय माहिती नाही, एवढ्या वेळ ती कशी काय नव्हती या ग्रुपमध्ये खास करून, म्हणून मला आश्चर्य वाटतंय. आय थिंक 12:30 पासून 2 का 2:30 वाजल्यापर्यंत जर तुम्ही नोट केलं तर यांच्या गप्पा फक्त टीम एला, आपलं टीम बीला कसं फोडायचं याच्यावरच होत्या. आणि जयनी परत एकदा एक मुद्दा मांडला की जर आपण विशालला आपल्याकडे ओढू शकलो तर मग आपोआप सोनाली पण येईल, मग सोनाली आली की लगेच मिनल पण येईल. विकास आता एकटा पडलेला आहे तिकडे, कारण विकासला तिकडे कोणाचीच साथ मिळत नाही आणि विकास कोणाचाच नाही असं काहीतरी जयचं मत होतं. सो फुल इन टू द गेम टीम ए नेहमी असते आणि आता तरी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. हे आता तुम्ही लोकांनी पण ऍक्च्युली मान्य करायला हवं. काही काही लोक नुसतं वन साइडेड मतं मांडतायत असं मी बघितलंय. पण ठीक आहे, मी काय तुमची मतं चेंज नाही करू शकत, बट थोडं तुम्ही सुद्धा न्यूट्रल राहून एक गेम म्हणून याचा विचार करायला हवं. आणि मग आपले फेवरेट कंटेस्टंट कोण आहे, तो कसा वागतोय, किंवा त्याची टीम कशी वागते, हे तुम्ही विचार करायला पाहिजेत. बट ठीक आहे, आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी काय बोलणार. सो ह्यांचं फुल 1-1.5 तास टीम बी ला कसं फोडायचं हे तर खरं 24 तास टीम बी आणि टीम एच्या बाबत डिस्कस करायला हवं की यांच्यामधले कसे आपल्यात आणायचे. पण टीम बी एकत्रच नसते कधी की, तर मग ते चर्चा कधी करणार. बट टीम एचं आज चाललं तरी होतं. मग 3 वाजता आपले दुपारी 3 वाजता कॅप्टन झोपले होते पहिल्याच दिवशी, झोपणारच काल एवढं जागरण केलंय म्हटल्यावर. सो मग ते, आणि आय थिंक सुरेखाताई पण झोपल्या होत्या. मग ते भू 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 सगळं चालू झालं. आणि मग 3:15 वाजता आज पुन्हा जुन्या बिग बॉसचा आवाज आला, कारण ते खूप हळूहळू बोलत होते. आणि बोलता बोलता मला असं वाटलं की बिग बॉसनी प्रवचन सुरू केलंय का काय, कारण त्यांचं पहिलंच वाक्य असं होतं, 10 वर्ष आपण शाळेत असतो. तेव्हा मला हसायला आलं की बिग बॉस असं नाही, काय काय लोक फेल पण होतात, ते 11 वर्ष असतात, 12 वर्ष असतात, 14 वर्ष पण असतात. 10 वर्ष फक्त तुम्ही असाल की नाही माहिती ना बाबा, तिकडे पण नुसता आवाज येत असेल, खरा माणूस दिसत नसेल कोणा शाळेत ते. आणि मग बराच प्रवचन दिल्यानंतर एक तर तुम्ही एवढं हळू बोलता, त्याच्यात मग एवढं पॅराग्राफ कशाला देतात बिग बॉसला बोलायला मला कळत नाही. तिकडे एक आय थिंक आजच्या समजा 1 तासाचा एपिसोड असेल तर 10 मिनिटं बिग बॉसनीच खाल्ली ते प्रवचन सुनावण्यात, ते शाळेतलं एक आणि कॉलेजचं एक काय काय. मला तर ना कधी कधी प्रश्न पडतो की यांना डुलकी लागते की काय मध्ये मध्ये बिग बॉसला. म्हणजे समजा असं मी इमॅजिन केलं होतं, बट तेव्हा आवाजच चेंज झाला आणि आज परत तो जुना आवाज मला ऐकायला आला आणि त्याच टेम्पोनी हळूहळू असे बोलत होते. सो कदाचित मला वाटतं बिग बॉस पण दमत असतील सतत अनाउन्समेंट करून करून. सो मग त्यांना अशी मध्ये डुलकी लागत असेल अनाउन्समेंट करता करता. आता समजा वाचताय तिकडे काहीतरी, बिग बॉस सांगू इच्छितात की आपण सगळे 10 वर्ष शाळेत घालवली आहेत आणि मग आता कॉलेजला जायचे दिवस आले आहे. आणि मग कोणतरी असं थोवाडीत झाल्यानंतर शेवटचे 4-5 वाक्य ते कदाचित फटाफट बोलत असतील, पण प्रत्येक 2-2, 3-3 शब्दामध्ये पॉज कशाला पाहिजे बाबा, असे एका दमात बोल ना पटापट. काय ते हो ते गोलमालचा डायलॉग होता ना, अबे जल्दी कर सुबे पनवेल निकलना है, तसं काहीतरी होतं याचं बिग बॉसचं. म्हणजे मी असतील ना, मी तेव्हा पंगा नाही घेणार, बट कधी समजा मला संधी मिळाली तर जेव्हा असे बोलत असेल बिग बॉस सांगू इच्छितात, तेव्हा असंच घड्याळ बघायची, नाटक करायची, मोगाच आपण मध्येच कान खाजवायचं, मध्ये डुलकी काढायची, बिग बॉसला इरिटेट करून टाकायचं. आणि जर बोलता आलं तर मी ऍक्च्युअली बोलेल, अबे जल्दी बोल सुबे पनवेल निकलना है. मग बिग बॉस बोलतील पनवेल लागेल त्याला, थांब जरा. जाऊ दे, विषय भरकटतोय, आपण पुन्हा या एपिसोडवर येऊया. पण मला तरी खूप बोर होते यार, किती स्लो बोलतात ते. आणि मग बिग बॉसनी सगळ्यांच्या कॉलेजच्या आठवणी दाखवल्या, सगळ्यांचे कॉलेजचे फोटोज दाखवले. सगळे अगदी म्हणजे स्वतःला कधी आपण असं बघितलंच नाही असे सगळ्यांची रिॲक्शन होत होती.
त्याच्यामध्ये फार फरक आय थिंक गायत्रीमध्येच नव्हता, कारण ती अजूनही आय थिंक त्याच वयाची असेल, थोडीशी मोठी झाली असेल आता. बट गायत्री जशी दिसत होती, इनफॅक्ट सोनाली पण जशी कॉलेजला दिसत होती तशी अजून दिसते. त्याच्यात काही फार त्यांच्या चेहऱ्यामध्ये फरक झाला नाहीये. बाकी सगळे जय बी असे आपण कॉलेजमध्ये असे असतो फुल. माझे पण गाल एकदम आत होते कॉलेजमध्ये, आता असे का झाले काय माहिती. वय झालं बाबा, वय काय. जाऊ दे. मग कॉलेजचे सगळे फोटोज दाखवले आणि मग बीबी कॉलेजची घोषणा झाली. आणि मग जसा आपल्या सगळ्यांचा लाडका विषय असतो कॉलेजमध्ये की आपण गोवा ट्रिप प्लॅन करतो आणि गोवा ट्रिप बरेच वेळा फसतो, तसा हा आजचा टास्क होता. आणि आजची वीकली थीम, या आठवड्यातली वीकली थीम सुद्धा कॉलेजचीच काहीतरी असणार आहे. सो पहिला हॉर्न वाजला. आता तो टास्क काय होता तुम्ही बघितलं असेल, आता मी काय तुम्हाला समजवत नाही. आता मला हा टास्क बघून खऱ्या अर्थाने असं वाटायला लागलंय मंडळी की टीम बी आहे ना, ही भावली झाली आहे टीम ए ची. आणि टीम ए सगळे सूत्र हलवते आहेत आणि टीम बी स्वतःचं डोकं लावत नाही, तिकडे फिजिकली ऍक्टिव्ह नसते, ऑन द टोज कधी नसते टीम बी. म्हणजे पहिला जेव्हा हॉर्न वाजला गाडीचा तेव्हा जे काही 5 बॅगा पडलेल्या होत्या त्या बॅगा जाऊन सगळ्यांना उचलायच्या होत्या. टीम ए मधले जय, मीरा, गायत्री, स्नेहा, बरं आता हे तरी चला एका वयातले असतील, स्नेहा तरी मोठी आहे. तृप्तीताई पण पोहोचली त्या बॅगापर्यंत आणि तृप्तीताई पण बॅग घेऊन गेली. आय थिंक तृप्तीताई तर 40-45 तरी नक्कीच असेल. एवढी ती सुद्धा फिजिकली ऍक्टिव्ह असून तिकडे बॅग पकडू शकते. आणि बाकी आपले जसं सोनालिका मीनल बोलली होती की जेव्हा ती टीम ए मध्ये कुठला तरी मागचा टास्क खेळली होती, आय थिंक सोनाली बोलली होती, तेव्हा तिचं असंच म्हणणं होतं की टीम ए ना असे फुल चार्ज असतात की हा आता टास्क आहे टास्क आहे, आणि आपण सगळे असे रिलॅक्स असतो. हा बजर वाजेल तेव्हा बघू, आपण राजे आपल्याच मनाचे, असं काहीतरी हे असतं. बट यार मतलब मला फाईटच नाही देते टीम एला कोणी, यांच्याकडनं कोणीच फाईट नाही देते अनफॉर्च्युनेटली. माहिती नाही आता काय होणार आहे. आणि मग हे सगळे जीप मध्ये बसले, जय, गायत्री, मीनल, जय, गायत्री, मीरा, स्नेहा आणि तृप्तीताई. आता याच्यात काही कोणाला कोण हुशार व्यक्ती असायची गरज नाही आहे, ज्याला कळेल. एक शेंबडेपोर पण सांगेल की यांच्यामधलं डिस्कस होऊन मग तृप्तीताईलाच बाहेर पाडणार आहेत, कारण मेजॉरिटी एकाच बाजूला असणार आहे. बरं आता इकडे परत जे बाहेर होते, उत्कर्ष, सुरेखाताई, दादूस आणि कोण होतं टीम ए मधलं कोणतरी अजून एक होतं, त्यांचं डोकं बघा. आता विशालनी बोलला की नाही मी 3 आठवडे नॉमिनेट झालोय, मग मला आज जायची संधी मिळाली पाहिजे. त्याच्यावर आता समजा विशालचं डोकं नाही चाललं तर विकासनी किंवा मिनलनी थांबवायला पाहिजे होतं विशालला आणि सांगायला पाहिजे होतं की बाबा किती राऊंड जर आपल्याला माहिती नाही, तू आत्ताच पहिल्या राऊंडला जर गेलास तर नक्कीच तूच बाहेर पडणार आहेस, कारण तिकडे मेजॉरिटी त्या लोकांची आहे आणि मेजॉरिटीवरच आपल्याला तिकडे बाहेर पडायला लागणार आहे. तिकडे तू काहीही आर्ग्यू करू शकत नाहीस की नाही मी जाणार नाही म्हणून. आणि विशाल पहिला जातोय म्हटल्या उत्कर्ष आता लगेच हा 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 जा 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 लगेच मम मम. दादूचा तसा पण व्हॉइस नसतो. सुरेखाताईंनी पण होकार दिला. अजून एक कोणतरी होतं का टीम ए मधले, मला आता आठवत नाहीये. टीम एचे एवढे कंटेस्टन्स आहेत ना, कोणतरी असं होतं. बट सगळ्यांनी विशालला काय बोलतात त्याला बिनविरोध होकार देऊन टाकला की हा हा विशाल जा. तेव्हाच मला कळलं विशालचा गिराईक होणार आहे, बकरा होणार आहे त्याचा. आणि एकदा तो आत गेला की मग बाकीच्या कंटेस्टन्सला पण ते सांगू शकतात की तू एकदा जाऊन आलास आणि तू बाहेर आला, आता माझी संधी माझी संधी, असं प्रत्येक जण भांडू शकतं. हेच जे युनिटी टीम ए मध्ये आहे ना, ती टीम बी मध्ये नाही. आणि मी खूप डिसअपॉइंट झालो की विशालचं डोकं नाही चाललं तर ऍटलीस्ट विकासचं आणि मिनलचं डोकं चालायला पाहिजे होतं आणि त्यांनी थांबवायला पाहिजे होतं विशालला. आणि टीम ए मधल्याच कुठल्या तरी कंटेस्टंटला ऍटलीस्ट 3 राऊंड तरी होणार होते, प्रत्येकाला मान्य होतं. सो ऍटलीस्ट पहिले 2 राऊंड जर टीम एचाच कुठला तरी कंटेस्टंट आत गेला असताना तर मग त्यांच्यातच भांडण झालं असतं आणि मग त्यांच्यात आता कोण बाहेर पडायचं याच्यात वादावादी झाली असती. पण ती वादावादी व्हायला आम्ही स्कोपच दिला नाही. आम्ही पाठवलं आमच्या मेंबरला, कारण आमच्यात युनिटीच नाहीये काही. आणि मग विशाल गेला म्हटल्यावर झालं. आता मग हे ठरवून बाहेरच काढणार होतं त्याला जेव्हा हॉर्न वाजेल तेव्हा. आणि मग तृप्तीताई बाहेर आली, विशाल आत गेला. मग सेकंड याच्यात डिस्कस झालं की उत्कर्ष जाणार. आता इकडे आज जरा उत्कर्ष, मला जे महेश सर नेहमी बोलतात ना की हा हुशार आहे, हा बाहेरपर्यंत जायला डोकं लावतो, आजचा टास्क जर तुम्ही बघितला तर उत्कर्षने आजचा टास्क खरंच मारून नेलाय. एक तर त्यांनी बाहेर आल्याला जेव्हा ठरलं यायचं की आता उत्कर्ष आज जाणार आहे, तेव्हा बोंबावून सुरू केली की हा आता मी येतोय मी येतोय. म्हणजे काय, तुम्ही आता विशालला बाहेर काढायला तयार राहा. आणि मग याच्यावर आता कॅप्टन म्हणून आदिश, म्हणजे तो नॉर्मली कधी बोलतच नाही, तो फुल ऍक्टिंग करत बोलतोच नाही का, असं म्हणजे असं असं उभा असतो. हे बघा माझं असं म्हणणं आहे की मला असं 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 आहे, सो तुम्ही माझ्यामध्ये पडू नका ना, आप मेरे बीच में मत पडो. अगर मैं आपको रोक रहा हूं तो आप मेरे से बात करो ना. सी व्हाट आई एम सेइंग इज की आई एम नॉट इंटरेस्टेड इन दिस बुलशिट. ऑल आय वांट टू से इज दॅट यू पार्टिसिपेट इक्वली इन माय राइट्स. उगाच काहीतरी लेफ्ट राईट घेत असतो. आणि मग
असं असं त्याचं पण खूप असतं, का माहिती नाही, नॅचरली का नाही बोलत. आता आपण एकमेकांशी, आता हा आपला 24वा एपिसोड आहे. माझं असं असं उगाच तुम्हाला वाटतं का काही, मी जर करत असेल तर मला सांगा, म्हणजे मी पण ते कट ऑफ करून टाकेन जर हे सगळं फेक वाटत असेल माझं तर. बट आता आदिशने हे केलं की ठीक आहे, आदिशचा पॉईंट बरोबर होता की बाबा तू आधी अनाउन्समेंट करू नको, नाहीतर मग काही मजा नाही राहणार टास्कला, मग कॅन्सल कर ना कॅप्टन म्हणून, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, याला नेक्स्ट राऊंड पाठव. पण नाही केलं कोणी काय, आणि बाकीच्यांनी पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे तसं काही हार्ड अँड फास्ट रूल नव्हता की आधी तुम्ही अनाऊन्स नाही करू शकत, बट संधी मिळाली की उचलायची नाही ती, आपण ती सोडून द्यायची, असं काहीतरी झालंय. आणि विकास आय थिंक त्या ज्या कोड्यांचा राऊंड तो हरला होता तेव्हापासून त्याने गिव्हअपच केलाय. तो खूप हरल्यासारखा बिचारा वागतोय, का मला कळत नाहीये. का तो कुठला तरी सपोर्ट शोधतोय तिकडे जो त्याला मिळत नाहीये, आणि जर नसेल मिळत तर त्याने खरंच टीमेकडे यावं, नाहीतर त्याचा तिकडे तो एकटा राहील आणि एकटा एकटाच तो घराच्या बाहेर पडेल आणि त्याला वाचवायला कोणी येणार नाही. सो मग उत्कर्ष इन झाला आणि विशाल बाहेर पडला. आणि मग तिसरी राऊंडची सुरुवात झाली. तिसऱ्या राऊंडमध्ये असंच होतं जे मी आधीच सांगत होतो पहिल्या राऊंडमध्ये, की या टीम एच्याच जर कोणाला तरी पाठवलं असतं तर मजा आली असती, यांचेच बाहेर पडले असते लोक. कारण मग आता उत्कर्ष आत गेल्यामुळे हे सगळी युनिटी झाली, आणि मग मधल्यामध्ये बकरा परत स्नेहाचा झाला. स्नेहा उठून गेली आणि मग विकास आत आला. परत टीम बीचाच या लोकांनी पाठवला, का माहिती नाही. बरं, हे लोक सांगतात की 3 राऊंड होणार आहेत मिनिमम, सो तिसऱ्या राऊंडला तरी पाठवायचं ना. जे टीम एचे विशाल तिसऱ्या राऊंडला गेला असताना तर फार फार तर त्याला चान्स होतात. आता माहिती नाही, बिग बॉसने कदाचित 4 राऊंड ठेवले असते किंवा 5 राऊंड ठेवले असते, बट काहीतरी तुम्हाला स्कोप होता की जर पहिल्या 2 राऊंड नंतर तुम्ही गेला असतात तर. तुम्ही पहिल्याच 1-2 राऊंडला टीम बी चे सगळे पाठवून टाकल्यानंतर ते तर तिकडे खुशच होत होते, हसत होते की बाबा हे आपण जाळं टाकतोय आणि हे जाळ्यात स्ट्रगल पण करत नाहीये, जाळ्यात सरळ ओढून स्वतःहून येत आहेत, असं काहीतरी टीम बीचा आपलं टीम एचा ऍटिट्यूड झाला होता. मग विकास बाहेर गेल्यानंतर नाही सॉरी विकास आत आला. मग मध्येच काहीतरी आदिश आणि स्नेहा यांचं भांडण झालं. बरं, भांडण कशावर ना, तू मला काही प्रतिक्रिया देत नाहीयेस, मला तुझी प्रतिक्रिया खूप गरजेचं आहे, मी जर तुझ्याशी बोलतोय ना तर तुझं पण मला काहीतरी इंटरॅक्शन हवं ना. तर मग स्नेहा बोलते, अरे मी तर दिली प्रतिक्रिया दिली ना, मी तर तुझ्याशी बोलत होते. आणि मग नाही, तू नाही बोलली, मी 17व्या तुझ्याशी बोलायला येतो तरी तू माझ्याशी बोलत नाहीयेस. अरे मी आता अजून काय करू, आता अजून किती तुझ्याशी बोलू, का तुला सारंगे असं काहीतरी करू की काय तुझ्याशी. नशीब असं बोलली नाही ती, कारण सारंगेचा अर्थ आय लव्ह यू असतो आहे, आपल्याच एका सबस्क्रायबरने सांगितलं. आय थिंक निलिमाजी नाव होतं त्यांचं, माफ करा जर नाव विसरलो असेल तर. बट काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रतिक्रिया, मला वाटलं रिपोर्टर होता की काय बाहेर. नवीन त्याचा व्यवसाय, एक ऍक्टर म्हणून, साईड बिझनेस म्हणून किंवा साईड प्रोफेशन म्हणून, साईड बिझनेस नाही माफ करा, साईड प्रोफेशन म्हणून आपण रिपोर्टर, हा मला तुमची प्रतिक्रिया सांगा, प्रतिक्रिया द्या. अरे काय, कसली प्रतिक्रिया हवी आहे तुला. बरं मग या दोघांचं काय 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 मला आधी वाटलं कावळेच एकमेकांशी भांडतायत की काय, का 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 काय लहान मुलासारखं चाललं होतं. आदिश, आता काल लोकांना कौतुक वाटलं असेल की जयला नडला, पण आता काहीतरी तो बिंडोक सारखा वागतोय आणि उगाच भांडायचं म्हणून भांडतोय असं मला वाटतंय. आणि उगाच आपण कसे इकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत इतर लोकांपेक्षा, असं त्याचा काहीतरी एक समज झाला असावा. बघू का त्याला त्याच्यासाठीच पाठवलं असेल बिग बॉसने घरात, माहिती नाही. बट कालचं तरी ठीक होतं, आदिशचं जे काही झालं ते. आजचं मला काय कळलंच नाही, काय प्रतिक्रिया म्हणजे काय, व्हॉट डू एक्सपेक्ट, की काय हवंय, तुमको क्या चाहिए, त्याच्या भाषेत, उसकी भाषा में उसको ही पूछ रहे हैं की प्रतिक्रिया मतलब किस बात की प्रतिक्रिया चाहिए आपको. मग काय काय सगळं झालं. आणि मग चौथा राऊंड वाजला, तिकडे ऑब्व्हियसली विकासला बाहेर पाठवलं आणि दादूसला आत आल्यानंतर परत दादूसचा बकराच होणार होता, काही ऑप्शनच नाही. सुरेखाताईंनी एक तेवढ्यात मुद्दा मांडला, तो सगळ्यात शेवटी मांडला. जर तिने आधी मांडला असतं तर जरा बरं झालं असतं, की तुम्ही 3 जण म्हणजे जय, मीरा, गायत्री, हे तुम्ही सुरुवातीपासून बसलेले आहात. तुमच्यापैकी पण जर सतत कोण ना कोणतरी बाहेर येत राहिलं तर परत आत जाण्यात मजा येईल. बट हे सुरेखाताई जर आधी बोलल्या असत्या, आधी नडल्या असत्या या लोकांशी, बट नाही, सुरेखाताई पण टीम ए मधल्याच आहेत, त्यामुळे त्या कशाला नडतील. आणि मग दादूस उतरला आणि उत्कर्ष आला. आणि मिनलने सुद्धा पॉइंट हे केला की उत्कर्ष सगळ्यांना गंडवतोय, आणि आज उत्कर्ष फुल फॉर्म मध्ये होता. तो असं काहीतरी कोणाला तरी खुणवत पण होता की कोण जात आहे, कोण येत आहे, आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. मग दादू आउट झाला आणि अविदादा आला. अविदादाचं वेगळंच चाललं होतं तिकडे, त्याला कशाला पाठवलं होतं त्यालाच कळत नव्हतं. आणि मला सुद्धा असं वाटलं आता याचा बकरा होणार आहे, कारण पुन्हा एकदा तिकडे युनिटी झाली आहे. आणि आज जीप मध्ये उत्कर्ष गेल्यापासून उत्कर्षच सगळ्यांना डोळे मारत मारत सगळ्यांना समजवतोय, सगळ्यांना बाहेर काढतोय.
आणि बाकी सगळे एकदम चिडीचूप म्हणजे बोलत असतील, पण आज मेन जर हा टास्कची कोणीतरी बाजी मारून नेली असेल तर नो डाऊट मला तरी वाटतं उत्कर्ष. आणि मग तेवढ्यात फायनल बझर वाजला आणि अविदादा सेफ झाला. म्हणजे बाकी काय नाही, चला मी बोललो टीम हे घंटे इकडे, पण अविदादा सेफ झाला त्याच्यासाठी मी खूप खुश आहे. कारण बिचारा तो साधा आहे आणि त्याला तसं पण तिकडे आय थिंक कोणी इन्व्हॉल्व्ह करत नाहीये एवढं, बट या निमित्ताने का होईना, लक बाय चान्स का होईना, तो आज सेफ झाला, त्याचं मला कौतुक वाटतंय. सो म्हणजे आजचा रिव्ह्यू जर बघायला झालं तर टीम ए ला, आपलं टीम बी ला खरंच काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, साक्षात्कार कुठल्या तरी गोष्टीचा झाला पाहिजे, तर मग आय थिंक टीम ए ला टफ फाईट देईल. नाही तर जरा कठीण आहेत सगळ्या गोष्टी. आणि टीम ए आत्ता तरी खूप इझिली मॅन्युप्युलेट करते टीम बी ला, गंडवते, आपल्या मराठी भाषेत असं बोलू शकतो. आणि टीम बी अनफॉर्च्युनेटली गंटते, स्वतःहून गंटते. आणि विकास एकटा पडलाय आता तिकडे एकंदरीत दिसतंय. जर आदेशमुळे त्याला काही कॉन्फिडन्स मिळाला तर ठीक आहे, नाही तर विकासचं सुद्धा कठीण आहे ओव्हरऑल. कारण तो आता फुल खांदेच उतरले त्याचे, हारावा खिलाडी यांच्या भाषेत या सीझनच्या, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, असं झालंय विकासचं. पण होपफुली आजचं रिव्ह्यू, आजच्या एपिसोडचा मला तरी उत्कर्ष मॅन ऑफ द मॅच वाटलाय. कारण त्यांनी व्यवस्थित ढाचे देऊन विकासला सुद्धा प्रॉमिस केलं, मी तुझ्या पाठीशी आहे. एरवीचे विकास इतर मुलींना सांगत असतो, तसाच उत्कर्ष विकासला बोलला. मग दादूसला गंडवलं, आविदादाला गंडवलं असतं जर हा राऊंड झाला असतं तर. स्वतः आधी लोकांना हे करून त्या जीपमध्ये गेला. जेव्हा विशालनी स्वतःचं नाव पुढे केलं पहिल्याच राऊंडला, तेव्हा सुद्धा म बोलून त्यांनी पाठवून टाकला आणि पत्ता कट करून टाकला विशालचा. ते या टीम बीच्या लोकांना कळलंच नाही अनफॉर्च्युनेटली. आणि आजच्या गेम मधला वाईट प्लेअर कोणीच नव्हता तसा, पण मला आधीच तो त्याच हेतूने आल्या की या टीम ए बरोबर लढायचं, बट काहीतरी व्हॅलिड पॉईंट्स असले पाहिजे, तेवढंच माझं म्हणणं आहे. कालचं जयाचं व्हॅलिड तरी होतं त्यातल्या त्यात, आजचं मला काही कळलंच नाही काय. याच्याबद्दल मला तुम्हाला काय वाटतं आधीच्या या गोष्टीबद्दल, याची प्रतिक्रिया मला तुम्ही द्या. आणि तुमच्या प्रतिक्रियाची मी वाट बघतोय. आणि जर मला तुम्ही प्रतिक्रिया नाही दिली तर तुमच्या प्रतिक्रियाची वाट बघून मी शेवटी काय करणार, गप बसीन आणि दुसरा व्हिडिओ बनवेन. कारण मी काय आधीच सारखं भांडू नाही शकत. आणि भांडू कोणाची, कॅमेऱ्याची नाही ना. सो मंडळी, हा होता बिग बॉसच्या 24व्या एपिसोडचा एक रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. आणि तुमचं मत काय आहे टीम बी बद्दल, सध्या काय गंटय, किंवा आदेश असा का उगाच नडायचं म्हणून नडतोय, हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आणि तुमच्या मते आजच्या या सफारी मधला मॅन ऑफ द मॅच कोण आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. सो मंडळी, आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या तब्येतीची आणि स्वतःच्या परिवाराची तब्येतीची काळजी घ्या. शुभरात्री.